नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक शिकायचा आहे रिझनिंगचा काल निर्णय किंवा कॅलेंडर. आता बघा कॅलेंडरचा क्वेश्चन एकच मार्कला येतो, पण बघा जर पेपर मध्ये एक एक मार्क जेव्हा कमी पडतो, एक एक मार्काने जेव्हा एक्झाम राहते, त्या विद्यार्थ्यांना विचारून बघा वर्ष कसं वाया जातं. त्यामुळे एक एक मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पूर्ण बेसिक कन्सेप्ट शिकणं खूप गरजेचं आहे. कारण काल निर्णयमध्ये काय होतं, क्वेश्चन मध्ये आपलं आन्सर येतं, त्याच्या अगोदरचा पण दिवस येऊ शकतो, नंतरचा येऊ शकतो. सपोज आन्सर आले शुक्रवार आणि ते काय करतात, ऑप्शन मध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार तिघं पण देतात. एक वर्षाने पुढे सरकायचंय, एक दिवसाने पुढे सरकायचंय की 2 दिवसाने पुढे सरकायचंय, ती गोष्ट लवकर आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्या इथे 1 मार्काची फसगत होऊ शकते. म्हणून काय पहिले प्रॉपर कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर भरपूर सारी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस कॅलेंडरवर तुम्ही जितके जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात, तितकंच तुम्हाला लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे आणि तुमचा 1 मार्क फिक्स होणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या बेसिक कन्सेप्टला. पहिली बेसिक कन्सेप्ट आहे कॅलेंडर मध्ये काय असतं. कॅलेंडर मध्ये दोनच कन्सेप्ट आहे, एक तर साधे वर्ष असते आणि दुसरी गोष्ट एकतर लीप वर्ष असते. ठीक आहे, साधे वर्ष म्हणजे ज्या वर्षात असतात 365 दिवस आणि लीप वर्ष म्हणजे ज्याच्यात असतात 366 दिवस. लीप वर्ष थोडक्यात काय, लीप वर्ष ज्या वर्षाला 4 ने डिवाइड होतंय ते असतं तुमचं लीप वर्ष. आणि साधं वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाला 4 ने डिवाइड होत नाही ते असतं तुमचं साधं वर्ष. जसे की बघा 2025 या दोघा डिजिटला 4 ने डिवाइड होतं का, नाही, म्हणजे हे लीप वर्ष नाही, साधे वर्ष. त्यानंतर 2024 बघा, 2024 ला ह्या 2 डिजिटला 4 ने डिवाइड होते, 4 1 4, 4 7 24, म्हणजे काय, हे तुमचं आहे लीप वर्ष. ठीक आहे, आता बघा एका वर्षात आहे 365 दिवस. 365 दिवस आहे. एक आठवडा किती दिवसांचा असतो, 7 दिवसांचा असतो. म्हणजे जर आपल्याला या 365 चे आठवडे काढायचे असेल तर काय करावे लागणार आहे, 365 भागिले 7, मग भाग दिला, 7 5 35, उरले किती 15, खाली 7 दुने 14, बाकी किती उरली 1. म्हणजेच काय, साध्या वर्षामध्ये असतात 52 आठवडे, 52 आठवडे आणि 1 दिवस, 1 दिवस. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे राहिला 1 दिवस. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा लीप वर्ष, साधे वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात 29 दिवस. किती दिवस, 29 दिवस असतात. आता याच्यामध्ये बघा टोटल एका वर्षामध्ये आहे 366 दिवस. मग जर केलं 366 भागिले 7, 7 5 35, उरले किती 16, 7 दुने 14, उरले किती खाली बाकी 2. म्हणजेच काय, लीप वर्षामध्ये असतात 52 आठवडे, 52 आठवडे आणि 2 दिवस, 52 आठवडे आणि 2 दिवस. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काही एकदम शॉर्ट मध्ये नोट्स लिहिलेले आहेत. तुम्ही पण व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकता. बघा साधे वर्ष असते 365 दिवसांचे आणि लीप वर्ष असते 366 दिवसांचे. ठीक आहे, लीप वर्ष म्हणजे ज्या इयरला 4 ने भाग जातो ते असतं लीप वर्ष. जसे की 2024 हे आहे लीप वर्ष आणि 2025 हे आहे साधे वर्ष. ठीक आहे, आता बघा साधे वर्षामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस शिल्लक असतो. 365 ला जर 7 ने भागलं तर किती येतात, 52 आठवडे आणि 1 दिवस. म्हणजे काय, हे वर्ष दिलेले 365 दिवस म्हणजे काय, 1 वर्ष कंप्लीट होतं आणि आठवडा असतो तुमचा 7 दिवसाचा, म्हणून याला 7 ने भागलं म्हणजे किती आले, 52 आठवडे आणि 1 दिवस. इकडे बघा 366 दिवसाला जर 7 ने भागलं तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस येतात. ठीक आहे, त्यानंतर आता बघा जेव्हा इथे 1 दिवस शिल्लक राहतो, म्हणजे जर वर्ष ओलांडायचे, सपोज असं असेल 2000 डिसेंबर 2024 ला मंगळवार होता, तर डिसेंबर 2025 ला कोणता वार असेल, म्हणजे काय करायचंय, 1 दिवसाने काय करायचंय, पुढे जायचंय. मंगळवार नंतर काय येणार आहे, बुधवार येणार आहे. त्यानंतर इथे बघा
वर्ष ओलांडण्यास 2 दिवस पुढे सरकावे. बाकी किती उरते? 2. म्हणजे किती दिवसाने पुढे जायचंय? 2 दिवसाने पुढे जायचंय. म्हणजे बघा 1 जानेवारी 2000 1 जानेवारी 2025 1 जानेवारी 2024 ला मंगळवार होता. तर 1 जानेवारी 2025 ला कोणता वार येईल? तर किती दिवस पुढे जायचे? 2 दिवस. मंगळवार नंतर 2 दिवस पुढे म्हणजे काय येईल? बुधवार, गुरुवार. म्हणजे 1 जानेवारी 2025 ला कोणता वार येईल? गुरुवार येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात तुमचे 28 दिवस. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 28 दिवस असतात. केव्हा? जेव्हा ते वर्ष असेल साधे वर्ष, आणि जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा तिथे असणार तुमचे 29 दिवस. बघा, जेव्हा साधे वर्ष असते त्यावेळेस 1 जानेवारीला जो वार असेल तोच 31 डिसेंबरला वार असणार आहे. सपोज 1 जानेवारी 2025 ला 1 जानेवारी 2025 ला होता बुधवार, तर 31 डिसेंबर 2025 ला पण काय असणार आहे? तोच वार असणार आहे. म्हणजे कुठला वार असणार आहे? बुधवारच असणार आहे. ठीक आहे, बुधवारच असणार आहे. किंवा बघा 1 जानेवारी 2025 ला होता बुधवार, तर 1 फेब्रुवारी 2025 ला कुठला वार येईल? बघा 28 दिवसांचा महिना वार पुढे सरकत नाही. म्हणजे काय येतो? जर बुधवारच असेल तर पुढच्या महिन्याला पण सुरुवातीला काय येणार आहे? बुधवारच येणार आहे. म्हणजे 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरला काय असणार आहे? सेम वार असणार आहे. केव्हा? जेव्हा साधं वर्ष असेल तेव्हा. पण बघा जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरच्या वारात 1 दिवसाचा फरक पडतो. 1 जानेवारी 2024 ला मंगळवार होता, तर 31 डिसेंबर 2024 ला कोणता वार येईल? 1 दिवसाने पुढे जायचे म्हणजे काय येणार आहे? बुधवार. 1 दिवसाने पुढे सरकलो आपण म्हणजे आन्सर काय मिळालं तुम्हाला? बुधवार. बघा असे हे खूप कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. 1 मार्क मिळवणं म्हणजे असं बर्डन येते नाही का? त्यामुळे काय करायचं? प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करा अगोदर आणि त्यानंतर क्वेश्चनला सुरुवात करा. त्यानंतर पुढे बघा, प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो. प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो. म्हणजे काय? सपोज 1 तारखेला सोमवार होता, तर 8 तारखेला कोणता वार राहील? एक पुढे 8 दिवस म्हणजे 7 दिवस पुढे सरकताय ना. 1 + 7 किती होतात? 8. म्हणजे 8 तारखेला पण कुठला वार येईल? सोमवारच येईल. त्याच्यानंतर 1 तारखेला जर सोमवार होता तर 15 तारखेला पण कुठला येईल? सोमवारच येईल. करून बघू बघा. 1, 8 आणि 15 किती दिवसाचा गॅप दिसतोय आपल्याला? 7 दिवसाचा गॅप दिसतोय. म्हणजेच काय? प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. पण पहिले आपण महिन्यांमधले दिवस माहिती करून घेऊ. महिन्यांमधले दिवस लक्षात ठेवण्यासाठी बघा आपल्या मुठीवरचे हे दिसतात ना हे पॉइंट, याच्यावरून सुद्धा तुम्ही महिन्यांचे दिवस लक्षात ठेवू शकता. जानेवारी 31 दिवस, इथे फेब्रुवारी अपवाद फक्त फेब्रुवारीचा आहे तो 28. आता इथे बघा महिन्यांचे दिवस आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण या हातावरच्या मुठींच्या या पॉइंटचा सुद्धा यूज करू शकतो. बघा जिथे उंचवटा दिसतोय तो असणार 31 दिवसांचा महिना म्हणजे जानेवारी आहे 31 दिवस. फेब्रुवारी अपवाद फक्त फेब्रुवारीचा आहे. फेब्रुवारी महिना तुमचा 28 किंवा 29 दिवसाचा येतो. साधे वर्ष असेल तर 28 दिवस, लीप वर्ष असेल तर 29 दिवस. त्याच्यानंतर मार्च 31 दिवस, एप्रिल 30 दिवस, मे 31 दिवस, जून 31 दिवस, जुलै 31 दिवस, ऑगस्ट 31 दिवस, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करू शकता. आता सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन. बघा आता फर्स्ट क्वेश्चन, 12 जानेवारी 2017 ला गुरुवार असेल तर 12 जानेवारी 2018 ला कोणता वार येईल? आता इथे बघा चेक करू. 2017 आणि आता 2018चं तर हे नाही. 2017 हे साधे वर्ष आहे की लीप वर्ष आहे? 2017 हे साधे वर्ष आहे की लीप वर्ष आहे? बघा 2017 ला 4 ने भाग जातोय का या 17ला? पूर्ण भाग किंवा निशेष भाग जात नाही. म्हणजे हे थोडक्यात काय? साधे वर्ष आहे. आणि जेव्हा साधे वर्ष असेल तर 1 वर्ष पुढे ढकलण्यासाठी काय करायचंय? फक्त एका वाराने पुढे जायचंय. मग बघा 2017 ला होता गुरुवार,
मग एक दिवसाने पुढे सरकलो म्हणजे काय येणार आहे 2018ला? 2018ला येणार आहे गुरुवार नंतर शुक्रवार. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय मिळालं? शुक्रवार. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 1 जानेवारी 2001 ला सोमवार होता. बघा आता 2001 याला 4 ने भाग जात नाही म्हणजे हे आहे तुमचं साधे वर्ष. साधे वर्ष असेल तेव्हा वर्ष पुढे किती दिवसाने हे पुढे सरकतं? 1 दिवसाने. मग आता 2002 ला इथे होता सोमवार, इथे होता सोमवार, तर 1 दिवसाने पुढे सरकलो तर 1 जानेवारी 2002 ला कोणता वार येईल? मंगळवार. आता त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा. 10 जानेवारी 2004 ला सोमवार होता, तर 10 जानेवारी 2005 ला कोणता वार येईल? आता बघा जानेवारी 2004 हे काय दिसते तुम्हाला? लीप इयर. म्हणजे किती दिवसांनी पुढे जायचंय? 2 दिवसांनी पुढे जायचंय. सोमवार नंतर येतो, सोमवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार. म्हणजे आन्सर काय मिळेल? बुधवार. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. 15 जानेवारी 2008 ला सोमवार होता. आता 2008 हे काय दिसतंय? लीप इयर. याला 4 ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8. म्हणजे 15 जानेवारी 2008 ला सोमवार होता, तर 15 जानेवारी 2009 ला काय पुढे जावं लागेल? किती दिवसाने? 2 दिवसाने. सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार. म्हणजे आन्सर मिळेल तुम्हाला बुधवार. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. 15 एप्रिल 2008 ला सोमवार होता. 15 एप्रिल 2008 ला सोमवार होता. 2008 हे लीप इयर आहे. याला कशाने भाग जातोय? 4 ने. 4 1 4, 4 2 8. म्हणजे काय? 2 दिवसाने पुढे जायचे नाही. का बरं? बघा फेब्रुवारी महिन्यात लीप इयरच्या असतात 29 दिवस, पण इथे एप्रिल महिना आलाय, फेब्रुवारी महिना मागे निघून गेलाय, म्हणजे तिथला तो एक्स्ट्रा 1 दिवस ऍड केला जाणार नाही. जरी तुम्हाला इथे लीप इयर दिसत असेल तर आपल्याला इकडे महिन्यावर सुद्धा फोकस करावं लागेल की तो फेब्रुवारी महिना म्हणजे जानेवारी पासून सुरुवात झालीये की फेब्रुवारी महिना दिलाय किंवा नाही, की डायरेक्ट मार्च एप्रिल महिना घेतलाय, त्यावर डिपेंड आहे. म्हणजे किती दिवसांनी पुढे जायचंय? फक्त आणि फक्त 1 दिवसाने पुढे जायचं आहे. जरी लीप इयर दिलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला मंथ पण चेक करायचा आहे. मग आता सोमवार नंतर 1 दिवस पुढे गेलो म्हणजे 15 एप्रिल 2009 ला कुठला वार येईल? मंगळवार. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. रमेशचा जन्म 14 ऑगस्ट 2011 ला मंगळवारी झाला, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता बघा कुठल्याही गोष्टीची बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर विदाऊट बघा प्रत्येक क्वेश्चनला ट्रिक यूज होईलच असं काही नसतं. त्यावेळेस कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही 1 मार्क फिक्स मिळवू शकता. आता बघा 14 ऑगस्ट 2011, 14 ऑगस्ट 2011 ला त्याचा काय झालाय? जन्म झालाय. वार कोणता होता? मंगळवार. बरोबर आहे. त्यानंतर इथे जन्म झालाय म्हणजे इथे काय त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला जाणार नाही. पहिला बर्थडे कधी येईल? मग 14 ऑगस्ट 2012 ला येईल. पण बघा 14 ऑगस्ट 2011 ते 14 ऑगस्ट 2012, 11 आणि 12 हे 2012 हे तुमचं लीप इयर आहे आणि ऑगस्ट पर्यंत 12 पर्यंत यायला आपल्याला फेब्रुवारी महिना लागतोय. म्हणजे इथे किती ऍड करावे लागतील? 2 दिवसाने आपल्याला पुढे ढकलावं लागेल. मंगळवार नंतर 2 दिवस पुढे ढकललो तर इथे मिळेल गुरुवार. म्हणजे त्याचा पहिला बर्थडे कधी सेलिब्रेट केला? गुरुवारी सेलिब्रेट केला. आता पुढचा सेकंड बर्थडे 14 ऑगस्ट 2013. आता इथं ऑगस्ट मधला तर फेब्रुवारी महिना पुढे गेलाय म्हणजे इथून पुढेच 14 ऑगस्ट 2012 ते 14 ऑगस्ट 2013 इथे किती दिवसांनी पुढे ढकलणार आहे? 1. म्हणजे काय? हे साधे वर्ष आहे. 2013 ही साधे वर्ष आहे. म्हणजे इथे आला तुमचा शुक्रवार. हा झाला त्याचा दुसरा बर्थडे. आता तिसरा बर्थडे 14 ऑगस्ट 2014. आता हे पण काय दिसतंय? साधे वर्ष. 14 ऑगस्ट 2013 ते 14 ऑगस्ट 2014 हे दोघं तुम्हाला साधे वर्ष दिसतात म्हणजे 1 दिवसाने पुढे जायचंय. म्हणजे इथे येणार शनिवार. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा बर्थडे येणार 14 ऑगस्ट 2015. आता बघा 14 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015 पर्यंत साधे वर्ष म्हणजे किती दिवसांनी पुढे ढकलणारे? 1. इथे आला रविवार.
ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा बर्थडे, आपल्याला कुठपर्यंत जायचंय? 5व्या बर्थडे पर्यंत, 14 ऑगस्ट 2016. बघा आता इथे 14 ऑगस्ट 2015 ते 14 ऑगस्ट 2016 याच्यामध्ये येतोय फेब्रुवारी महिना आणि त्याच्यामध्ये येतात 29 दिवस. कारण का 2016 हे तुमचं लीप वर्ष आहे. बघा 2012 हे लीप वर्ष होतं. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. म्हणजे 1 2 3 4 बरोबर 2016 लीप वर्ष आले. आणि 14 ऑगस्ट 2015 ते 14 ऑगस्ट 2016 पर्यंत फेब्रुवारी महिना येतोय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2 दिवसांनी पुढे जावं लागेल. रविवार नंतर 2 दिवसांनी पुढे म्हणजे काय येईल? सोमवार आणि मंगळवार. आन्सर मिळालं तुम्हाला मंगळवार. किंवा बघा आता मंगळवार आन्सर हे आपण स्टेप बाय स्टेप काढले. पण बघा पहिले आपण 2 दिवस, नंतर 1, नंतर 1, नंतर 1, नंतर 2 म्हणजे यांची टोटल करा. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7. म्हणजे आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 7 दिवस पुढे जायचंय. मंगळवार नंतर 7व्या दिवशी मी तुम्हाला कन्सेप्ट मध्ये अगोदरच सांगितलं होतं, दर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणजे बघा आपल्याला 7 दिवस पुढे जायचंय ना, मग मंगळवार नंतर कुठला वार येणार आहे? 7 दिवसांनी पुन्हा मंगळवारच येणार आहे. म्हणजे त्याच्या 5व्या बर्थडेला कुठला वार होता? मंगळवार होता. क्वेश्चन आहे 1 सप्टेंबरला शुक्रवार होता, तर त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार येईल? आता इथे बघा 1 सप्टेंबरची डेट वार दिलेला आहे आपल्याला शुक्रवार. जायचं कुठपर्यंत? त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबर पर्यंत. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर नंतर येतो नोव्हेंबर. आता बघा सप्टेंबरचे असतात 30 दिवस, 30 मधला एक गेला, शिल्लक किती राहिले? 29. ऑक्टोबरचे किती असतात? 31. आणि नोव्हेंबरचे पुढे किती दिलेले? 8 दिवस. एक तर काय करू शकतो, यांची बेरीज 29 अधिक 31 अधिक 8 भागिले 7. मग बघा 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6, 68 भागिले 7, 7 1 7, 7 9 63, उरले किती? 5. शुक्रवार पासून किती दिवस पुढे जायचं? 5 दिवस. किंवा 29 आहे, 29 ला जर 7 ने भाग दिला, 7 1 7, 7 चोक 28, बाकी किती उरली? 1. ठीक आहे. त्यानंतर पुढे 31 ला जर 7 ने भाग दिला, 7 1 7, 7 चोक 28, बाकी किती उरली? 3. त्यानंतर पुढे या 8 ला जर 7 ने भाग दिला, 7 1 7, 7 1 7, बाकी किती उरली? 1. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. शुक्रवार पासून किती दिवस पुढे जायचे? 5 दिवस. म्हणजे बघा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आन्सर काय मिळेल तुम्हाला? बुधवार. बुधवार ऑप्शन नंबर 2 तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस सोमवारी आहे, तर त्या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? बघा आता राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो. 28 फेब्रुवारीला असतो. म्हणजेच थोडक्यात काय हे दिसताना काय दिसतंय आपल्याला? साध्या वर्षावर क्वेश्चन विचारलेला दिसतोय. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे, तर त्या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आता फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? किती दिवसांचा आहे? 28 दिवसांचा आहे. आणि जानेवारी महिन्याची पहिल्याच दिवसाची तारीख विचारली आहे. जानेवारी महिन्यात दिवस असतात 31, पण आपल्याला एक तारीख विचारली म्हणजे इथे किती पकडावे लागतील? 30. मग बघा 30 आहे ना, मग जर याला 7 ने भाग दिला डायरेक्ट, 7 1 7, 7 चोक 28, किती उरले? 2 उरले आपल्याला. आणि 7 1 7, 7 चोक 28, इथे बाकी किती उरते? 0 उरते. म्हणजे इथला काही रोल राहत नाहीये. इथे किती आले? 4. इथे किती बाकी उरली? 30 भागिले 7, 30 भागिले 7, 7 चोक 28, बाकी किती उरली? 2. आता बघा जेव्हा वर्षाची सुरुवात विचारली आणि पुढचं दिलेलं आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचं दिलेलं आहे आणि आपल्याला विचारला कोणता आहे? जानेवारी महिना. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मागे यावे लागेल. सोमवार पासून आपल्याला 2 दिवस मागे जायचे. सोमवार पासून आपल्याला किती दिवस? 2 दिवस मागे जायचे. म्हणजे काय येईल? सोमवारच्या अगोदर रविवार, रविवार नंतर शनिवार. म्हणजेच काय 1 जानेवारीला कोणता वार असेल? 1 जानेवारीला असेल शनिवार. आता आपल्याला
कॅलेंडर मधला नेक्स्ट टाइप शिकायचा आहे, एक्स्ट्रा डेज किंवा ऑड डेज कसे काढतात ते. आता बघा आपल्याकडे मंथ आहे 12, पहिला मंथ आहे जानेवारी. बघा मी तुम्हाला हे पण शिकवलेलं आहे, हे डेज कसे कॅल्क्युलेट करायचे मंथ वाईज. आपल्या हाताच्या मुठीवर हे जे आहेत ना उंच आणि खोलगट भागावर एका महिन्यामध्ये किती दिवस आहेत ते चेक करायचं. बघा जानेवारी महिना आहे तुमचा 31 दिवसांचा, ठीक आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिना आहे 28 किंवा 29 दिवसांचा. याच्यामध्ये जर साधे वर्ष असेल तर 28 दिवस आणि लीप इयर असेल तर 29 दिवस. त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये असतात 31 दिवस. एप्रिल 30 दिवस. एप्रिल नंतर मे 31 दिवस. मे नंतर जून 30 दिवस. जुलै 31 दिवस. बघा आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टचा महिना पण किती दिवसांचा असेल? ऑगस्ट 31 दिवस. त्यानंतर सप्टेंबर 30 दिवस. ऑक्टोबर 31 दिवस. नोव्हेंबर 30 दिवस आणि डिसेंबर तुमचा 31 दिवसाचा असेल. बघा ज्या महिन्याची सुरुवात इथे पण 31 दिवस आहे, लास्टला पण 31 दिवस आहे, असं पण लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, आता जर 31 दिवसाला जर 7 ने भाग दिला, कारण का आपण आठवडे काढतोय, 7 एक 7, 7 चोक 28, उरले किती 3, म्हणजे 4 आठवडे आणि 3 दिवस एक्स्ट्रा. याच्यामध्ये किती दिवस एक्स्ट्रा आहे? 3. आता इथे बघा, एकतर 28 दिवसाचा महिना घेतला, 7 एक 7, 7 चोक 28, बाकी किती उरली? 0. म्हणजे एकतर 0 एक्स्ट्रा दिवस आहे, किंवा जर 29/7 केले, 7 चोक 28, बाकी किती उरते? 1. एकतर जर लीप इयर असेल तर एक्स्ट्रा डेज असणार आहे तुमचा 1. त्यानंतर मार्च, बघा 31 महिन्याला किती दिवस होते एक्स्ट्रा? 3, म्हणजे इथे येतील 3. त्याच्यानंतर एप्रिल, बघा 30/2, 30/7, 7 चोक 28, बाकी किती उरली? 2. जेव्हा महिन्यामध्ये 30 दिवस असतील तर एक्स्ट्रा डेज आहेत 2. 31 दिवस असतील तर एक्स्ट्रा डेज आहेत 3. इथे 30 एक्स्ट्रा डेज 2, 31 एक्स्ट्रा डेज 3, 31 एक्स्ट्रा डेज 3. त्याच्यानंतर इथे 30 2, ऑक्टोबर 31 3, नोव्हेंबर 30 2 आणि डिसेंबर 31 3. म्हणजे हे तुम्हाला मिळाले हे सर्व एक्स्ट्रा डेज. सपोज हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? बघा एका महिन्यामधील एक डेट दिलेली आणि त्याचा वार सांगितलेला आहे, त्याच महिन्यातील तुम्हाला एक डेटचा वार शोधायचा आहे. किंवा 1 जानेवारी असं दिलंय, सपोज फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2024 ला मंगळवार होता, तर 11 ऑक्टोबर 2024 ला कोणता वार असेल? जेव्हा एकाच वर्षातील 2 डेटचे वार शोधायचे असतील, एक डेटचा दिलेला असेल आणि आपल्याला एका डेटचा जर शोधायचा असेल, त्यावेळेस कसं सॉल्व्ह करणार आहोत ते आपल्याला ह्या एक्स्ट्रा डेजने सॉल्व्ह करायला हेल्प होणार आहे. तर सुरुवात करूया टाइप 2 च्या क्वेश्चनला. तर स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. आता क्वेश्चन बघा, 3 जानेवारी 2018 ला बुधवार होता, तर 26 जानेवारी 2018 ला कोणता वार येईल? आता एकाच वर्षातील एकाच महिन्यातील 2 तारखा दिलेल्या आहे आणि एकाचा वार दिलेला आहे, दुसरा वार शोधायचा आहे. बघा 3 जानेवारी ते 26 जानेवारी किती दिवसांचा गॅप येतो? 26 - 3 केले किती दिवस येतात? 23 दिवस. जर 23/7 केले, 7 एक 7, 7 त्रिक 21, उरले किती? 2, बाकी किती उरली? 2. म्हणजे आपल्याला बुधवार पासून किती दिवस पुढे जायचं आहे? 2 दिवस पुढे जायचं आहे. मग बुधवार नंतर गुरुवार प्लस शुक्रवार, आन्सर मिळणार आहे तुम्हाला शुक्रवार, ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन, स्टॉप कर. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 सप्टेंबरला शुक्रवार, तर त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार येईल? 1 सप्टेंबरला होता शुक्रवार, ठीक आहे. सप्टेंबर महिन्यात बघा ज्याचे एक्स्ट्रा डेज 2 असतात त्याच्या महिन्याचे दिवस किती असतात? टोटल 30 असतात. जर बघा 30 मधला 1 सप्टेंबर गेला तर एक किती दिवस शिल्लक राहिले? 29 दिवस, बरोबर आहे. आणि नंतर काय? ऑक्टोबर महिन्याचा कोड बघा काय? सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत यायचे आपल्याला, ठीक आहे. सप्टेंबर महिन्याचे 29 दिवस शिल्लक राहिले. ऑक्टोबर महिन्याचा कोड काय दिसतोय? 3 आणि नोव्हेंबर
नोव्हेंबरची किती तारीख आहे? 8 तारीख आहे. बघा जर ह्या 29ला 7ने डिवाइड केलं, 7 1 7 7 चोक 28, बाकी किती उरली? 1. म्हणजे याच्या ऐवजी इथे 1 लिहू शकतो. 1 3 आणि इथे किती दिवस आहे नोव्हेंबरचे? 8 तारीख आहे. म्हणजे 8/7 7 1 7 7 1 7, बाकी किती उरली? 1. म्हणजे बघा बेरीज करा. 1 अधिक 3 अधिक 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. म्हणजे किती दिवस पुढे जायचे आपल्याला? शुक्रवार पासून 5 दिवस पुढे जायचे. चेक करू बघा. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे आन्सर काय असणार आहे तुमचं? ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर असणार आहे. जर असं नाही आलं तर असं पण करू शकता बघा. 29 दिवस आहे. सप्टेंबर महिन्याचे 29 दिवस, सप्टेंबर महिन्याचे आहेत 29 दिवस. ऑक्टोबर महिन्याचे किती दिवस आहे? 31 दिवस, अधिक नोव्हेंबर महिन्याचे किती दिवस आहे? 8 दिवस. याची बेरीज केली त्याला डिवायडेड बाय 7. बघा 29 अधिक 31 अधिक 8, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, चला 1 5 आणि 1 6, किती आले? 68. 68 भागिले 7, 68 भागिले 7 करताना 7 9 63, किती उरली बाकी? 5. इथे पण आपण किती दिवस पुढे गेलो होतो? 5 दिवस पुढे गेलो होतो. इथे पण तेच येणार आहे, 5 दिवस पुढे जाणार आहे. पण एक्स्ट्रा डेज जर लक्षात राहिले तर कॅल्क्युलेशन लवकर होतं. इथे कॅल्क्युलेशनला थोडासा जास्त वेळ लागून जातो. जर इथलं कॅल्क्युलेशन कमी केलं तर तुम्हाला तुमचा तोच उरलेला वेळ तुम्ही दुसऱ्या क्वेश्चन साठी सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 2 डेट काढायचे आहे आणि 1 डेट दिलेली आहे. 1980 मध्ये प्रजासत्ताक दिवशी शनिवार आहे. बघा 1980 मध्ये प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 26 जानेवारी. कधी दिलेली आहे? शनिवारी दिलेली आहे. शनिवार. ठीक आहे. तर काढायचं काय? तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कधी असेल? आता बघा स्वातंत्र्य दिन म्हणजे कधी येतो? 15 ऑगस्ट. म्हणजे काय येईल? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे. इथे आले 15 ऑगस्ट. जानेवारी मध्ये 26 जानेवारी पर्यंतची डेट दिवस माहिती शनिवार आहे. तर बघा 26 जानेवारी महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात. 31 मधले 26 गेले, शिल्लक किती राहिले? 5. आता पुढे बघा फेब्रुवारी महिना. इथे इथे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण बघा 1980 ला 4 ने डिवाइड होते. 4 1 4 4 2 8 20. म्हणजे हे काय? लीप इयर आहे. जेव्हा लीप इयर असतं तेव्हा एक्स्ट्रा डेज किती असतात? 1 असतात. एक्स्ट्रा डेज किती येते? 1. मार्च मध्ये किती येतील? 3. एप्रिल मध्ये 2. एप्रिल नंतर मे मध्ये 3. जून मध्ये 2. जुलै मध्ये 3. आणि इकडे किती आहे? हे 15 दिवस आहे. आता हे बघा या 15ला जर 7 ने भागलं ना, 15 भागिले 7 केलं, 7 1 7 7 2 14, बाकी किती राहिली? 1. इथे डायरेक्ट 1 लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे. आता यांची करूया बेरीज. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 16, 16 आणि 3 19, 19 आणि 1 20. म्हणजे किती आले? 20 भागिले 7. आपण काढतोय अगोदर स्वातंत्र्य दिन. ठीक आहे. 7 1 7 7 2 14. ठीक आहे. 7 2 14. शिल्लक किती राहिले? 6. 6 शिल्लक राहिले. 6 शिल्लक राहिले म्हणजे बघा दर आठवड्याला तोच वार येतो. म्हणजे शनिवार नंतर 7 दिवसांनी पुन्हा शनिवारच येणार आहे. पण आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 6 दिवस. शनिवार पासून 6 दिवस. मग शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणजे काय आला तुमचा? 15 ऑगस्टला आला तुमचा. 15 ऑगस्टला आला शुक्रवार. शुक्रवार. आता ऑप्शन चेक करू. ऑप्शन चेक करू. बघा इथे तर शुक्रवार नाहीये, इथे पण शुक्रवार नाही. तरी 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. शुक्रवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार. म्हणजे आपल्याला 2 ऑक्टोबर पण गांधी जयंती पण काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. 15 ऑगस्ट. आता हे बघा इथपर्यंत आलो होतो. 15 ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात टोटल दिवस किती असतात? 31. 31 पैकी 15 दिवस गेले. ठीक आहे. शिल्लक किती राहिले? ऑगस्टचे 16. सप्टेंबरचे एक्स्ट्रा डेज किती आहे? 2. त्याच्यानंतर ऑक्टोबरची गांधी जयंती कधी असते? ऑक्टोबर, 2 ऑक्टोबरला. आता इथे काय करू? या 16ला पण अजून आपण 7 ने डिवाइड करू. 7 2 14. शिल्लक किती राहिले? 2. म्हणजे 2 2 2. पुढे बघा आता शुक्रवार पासून आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 2 अधिक 2 अधिक 2 4, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6.
म्हणजे आपल्याला शुक्रवार पासून परत पुढे किती दिवस जायचंय? 6 दिवस जायचंय. मग आता शुक्रवार पासून 6 दिवस पुढे. आता इथे येणार तो ऑब्विसली गुरुवार आहे. एक बघा, शुक्रवार 7 दिवसांनी पुन्हा शुक्रवारच येतो. मग त्याच्या अगोदरचा दिवस कुठला असणार आहे? गुरुवार असणार आहे. किंवा जर तुम्ही असं नाहीच जमलं तर कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे काय आला तुमचा आन्सर? गुरुवार. गुरुवार म्हणजे काय आहे? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2012 साली जागतिक कामगार दिन बुधवारी आला होता, तर त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी येणार असेल? आता बघा, कॅलेंडर मध्ये काही मोस्ट इम्पॉर्टंट डेज असतात ते विचारले जातात. जसे की बघा, 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिन, त्याच्यानंतर नाताळ दिन, त्याच्यानंतर पुढे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, त्याच्यानंतर गांधी जयंती, त्याच्यानंतर अजून एक मानवी हक्क दिन, असे जागतिक मानवी हक्क दिन, असे काही डेज असतात ते तुम्ही पाठ करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, इथे काय दिलेलं आहे? 2012 साली जागतिक कामगार दिन. आता कामगार दिन कधी असतो? 1 मे. 1 मे ला असतो. त्या दिवशी कोणता वार होता? बुधवार होता. ठीक आहे. त्या दिवशी होता बुधवार. तर त्या वर्षीचा नाताळ कधी असतो? 25 डिसेंबरला असतो. म्हणजे बघा, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. डिसेंबरची किती तारीख? 25 डिसेंबर. ठीक आहे. मग आता बघा, जून. आता 1 मे झालाय. 1 मे ला बुधवार होता. मे महिन्यामध्ये किती एक्स्ट्रा डेज असतात? 3 असतात. म्हणजे याच्यामध्ये टोटल किती दिवस आहे? 31. 31 मधला 1 गेला, शिल्लक किती राहिले? 30. आता 30 ला काय करू आपण? 30 भागिले 7 जर केले तर 7 चोक 28. एक्स्ट्रा डेज किती राहिले? फक्त 2. ठीक आहे. मे नंतर जून मध्ये किती एक्स्ट्रा डेज आहे? 2. जुलै मध्ये 3. ऑगस्ट मध्ये 3. सप्टेंबर मध्ये 2. ऑक्टोबर मध्ये, सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मध्ये 3. नोव्हेंबर मध्ये 2 आणि डिसेंबरचे 25 दिवस. 25 भागिले 7 जर केले तर 7 त्रिक 21. उरला किती? 1. म्हणजे डिसेंबरचा 1 दिवस. ऍडिशन करू. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18. म्हणजे बघा, किती दिवस आले टोटल एक्स्ट्रा? 18 दिवस आले. आता 18 ला जर 7 ने भागलं, 18 भागिले 7, 18 भागिले 7, 7 दुने 14. बाकी किती शिल्लक राहिली? 4. म्हणजे आपल्याला बुधवार पासून 4 दिवस पुढे जायचे. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किती आला? रविवार. एक मिनिट, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये काही एरर आहे का चेक करते. सॉरी, इथे 7 त्रिक 21 ना. 7 त्रिक 21, इथे 4 राहतात. म्हणजे किती येतात? 18 आणि 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 3 15, 17, 17 आणि 4 21. 21 येतात. 21 म्हणजे काय येईल? 21 भागिले 7. 21 भागिले 7 जर केले तर 7 त्रिक 21. बाकी किती राहिली? 0. म्हणजे काय येणार आहे? तोच वार पुन्हा येणार आहे. 1 मे ला जो वार होता तोच 25 डिसेंबरला येणार आहे. म्हणजे काय? तुमचं ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट टाइप आहे आपला कॅलेंडरची पुनरावृत्ती. कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होती? म्हणजे कसं, सपोज 2025 जे कॅलेंडर आहे, सेम ऍज इट इज कॅलेंडर कुठल्या वर्षाला येणार आहे ते आपल्याला बघायचंय. बघा, आता सपोज दिलेलं आहे, दिलेल्या वर्षाला जर 4 ने भागलं, जी बाकी उरेल त्यानुसार आपल्याला कॅलेंडरची पुनरावृत्ती ठरवायची आहे. जर सपोज बघा, बाकी एक उरली तर वाढ किती वर्षाने होणार आहे? 6 वर्षाने. ठीक आहे. जर बाकी 2 उरली, तर कॅलेंडरची वाढ 11 वर्षांनी होणार आहे. बाकी जर 3 उरली तर कॅलेंडरची वाढ 11 वर्षांनी होणार आहे. ठीक आहे. आणि जर बाकी 0 उरली तर कॅलेंडरची वाढ डायरेक्ट 28 वर्षांनी होणार आहे. ठीक आहे. आता बघा, सपोज दिलेलं वर्ष आहे 2025. क्वेश्चन मध्ये असं आहे, 2025च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती पुन्हा कोणत्या वर्षी होईल? आता 2025 ला जर 4 ने भागले, 4 1 4, 4 24. किती बाकी उरते? 1 बाकी उरते. म्हणजे काय करावं लागेल?
2025 अधिक पुढे 6 वर्ष जायचे. 2025 नंतर 6 वर्ष पुढे गेलो तर सेम कॅलेंडर 2031 ला जशाच तसं, जसं 2025 ला होतं तसंच कॅलेंडर कधी येणार आहे, 2031 ला येणार आहे. आता सुरुवात करूया क्वेश्चनला. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन आहे 2017च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होईल. जर 2017 ला 4 ने भाग दिला, 4 चौक 16, बाकी किती उरते 1. जेव्हा 1 बाकी उरते तेव्हा किती वर्ष पुढे सरकायचं आहे, 6 वर्ष. 2017 प्लस 6, 2017 प्लस 6, 2017 मध्ये 6 ऍड केले तर किती येतात, 7 आणि 6 13, हात चाला 1 1 आणि 1 2, 2023 2023. ठीक आहे, त्यानंतर पुढे 1999च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होईल. बघा 1999 या 99 ला जर 4 ने डिवाइड केलं, 4 1 4, 4 2 8, उरले किती 18, 4 चौक 16, बाकी किती उरली 3 3. आता 3 जेव्हा बाकी 3 उरते तेव्हा कॅलेंडरची वाढ किती वर्षांनी होते, डायरेक्ट 11 वर्षाने. म्हणजे 1999 मध्ये जर 11 ऍड केले तर किती येतात बघा, 9 आणि 1 10, 9 आणि 1 10 आणि 1 11, हात चाला 1, 9 आणि 1 10, हात चाला 1, 2010. म्हणजे 2010 ला जसं 1999चं कॅलेंडर होतं सेम तसंच कॅलेंडर 2010 मध्ये येणार आहे. त्यानंतर पुढे बघा 2016 ला जर 4 ने भाग दिला, 4 1 4, 4 चौक 16, बाकी किती राहिली 0. जेव्हा बाकी 0 राहते तेव्हा कॅलेंडर किती वर्षाने वाढते, डायरेक्ट 28 वर्षाने. म्हणजे 2016 मध्ये 28 ऍड केले बघा, 28, 8 आणि 6 14, हात चाला 1 3 आणि 1 4, 2044 मध्ये सेम कॅलेंडर येणार आहे जसं की 2016 मध्ये होतं. आता बघा 0 जर लक्षात ठेवायचं असेल, या तिघांची जर ऍडिशन केली ना बरोबर एवढी येते, 11 आणि 11 22, 22 आणि 6 28, म्हणजे बाकी 0 असल्यावर किती येतात, 28 येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने टाइप 3 तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलाच असेल. आता आपण नेक्स्ट लेवलला सुरुवात करणार आहोत. आता आपला नेक्स्ट टाइप आहे तारखेवरून वाढ काढणे. आता इथून इथले जे मागचे जे टाइप झाले ते ऍज कम्पेअर या टाइप पेक्षा इझी होते. या टाइप मध्ये आपल्याला काही कोड लर्न करावे लागतात, त्यानंतर आपल्याला तारखेवरून वाढ काढता येतो. आता बघा मंथ कोड दिलेला आहे जानेवारी टू डिसेंबर. लर्न कसे करायचे बघा, 0336 0336 146 0336 146 25 035. ठीक आहे, म्हणजे काय, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. त्याच्यानंतर आपल्याला काही खाली सेंचुरीचे कोड दिलेले. जेव्हा सेंचुरी 1600 पासून स्टार्ट होते 1699 पर्यंत कोड आहे 6, 1700 ते 1799 कोड आहे 4, 1800 ते 1899 कोड आहे 2, त्याच्यानंतर 1900 ते 1999 चा 0 आणि 2000 ते 2099 चा कोड आहे पुन्हा 6. म्हणजे सिक्वेन्स बघा 6 4 2 0 पुन्हा 6. आणि तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, ह्या दोघांवर जास्त क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर डेचा किंवा वीकचा कोड असेल, संडेला असतो 0, संडेला सुट्टी असते ना म्हणून संडेचा कोड 0. नंतर मंडे 1, ट्यूसडे 2, वेन्सडे 3, थर्सडे 4, फ्रायडे 5, सॅटरडे 6. आता एक तारीख दिलेली, सपोज फॉर एक्झाम्पल 19 डिसेंबर 1930 ला कोणता वार होता, 19 डिसेंबर 1930 ला कोणता वार होता. याच्यामध्ये आपल्याला 5 मेथडने जायचं. पहिले बघा 19 तारीख जशाच तशी, डिसेंबर महिन्याचा कोड काय बघा 5. ठीक आहे, आता इयर काय 1930, याच्यामधले लास्टचे 2 डिजिट 30, त्याच्यानंतर 4. याच्यामध्ये लीप इयर किती ते चेक करायचे बघा, 30 ला जर 4 ने भागलं, 4 4 7 28. आता याच्यामध्ये बाकी घ्यायची नाही, लीप इयर किती आले तुमचे 7, लीप इयर आले 7. त्याच्यानंतर पुढे बघा 1930 चा सेंचुरी कोड काय बघा, 1900 ते 1999 मध्ये सेंचुरी कोड काय आहे तुमचा 0 आणि डिवायडेड बाय 7. आता बघा बेरीज करायची आपल्याला, 12 19 आणि 5 24, 24 अधिक 30, 24 आणि 30 किती होतात 54, 54 अधिक 7, 54 अधिक 7 किती झाले 61. हा 0 जशाच तसा 61 भागिले 7 करून बघू बघा, 7 7 49, 7 8 56, 7 8 56, बाकी किती उरले 5.
मग आता बघा 5 बाकी असलेला वार कोणता आहे? 5 बाकी असलेला वार आहे तुमचा फ्रायडे, म्हणून तुमचा आन्सर असणार आहे फ्रायडे म्हणजे शुक्रवार. शुक्रवार. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला कोड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डे, मंथ, इयर, त्याच्यानंतर पुढे तुमचं लीप इयर आणि पुढे सेंचुरी कोड. या 5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिवायडेड बाय ला 7 करायचे. त्यानंतर पुढे घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आहे 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता? आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेप, डेट जशाच तशी 15. ऑगस्टचा कोड बघा काय, ऑगस्टचा कोड आहे 2. त्याच्यानंतर 1947 मधले हे लास्टचे 2 डिजिट 47 प्लस 47 मध्ये किती लीप इयर आहे ते चेक करायचे. 7 एक 7, 7 सेकंद 42. किती लीप इयर आहे? 6 लीप इयर आहे. त्याच्यानंतर पुढे 1947 चा सेंचुरी कोड काय दिसतोय? 0 डिवायडेड बाय 7 केले. ठीक आहे. मग आता करा 47 आणि 6 53, 53 आणि 2 53 आणि 2 55, 55 अधिक 15 5 आणि 5 10, 5 आणि 2 7, 70 म्हणजे किती आले? 70 भागिले 7, 7 एक 7, 7 10 70. बाकी किती उरली? 0. बाकी जेव्हा 0 उरते तेव्हा कोणता वार येतो? रविवार. आन्सर मिळालं तुम्हाला रविवार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले बेसिक टू ऍडव्हान्स कॅलेंडर टॉपिकचे सर्व टाईप. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला मॅथचा टॉपिक घ्यायचा आहे. नवीन ऍव्हरेज टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.